नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नागपंचमी पहिला सण म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला भावाचा उपवास करायचा आहे. भावाचा उपवास कधी करायचा आहे, कधी सोडायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. किंवा कोणते पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. या दिवशी चुकून सुद्धा काही गोष्टी करायच्या नाहीत. आपल्या हातून काही चुकून गोष्टी होत असतात त्या देखील करायच्या नाहीत. त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात कोणते असे उपाय आहेत किंवा भावाचा उपवास कसा करावा, कसा सोडावा ते आज आपण पाहतोय. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते. हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो. या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, ज्योतीची पूजा, नरसिंह पूजन या व्रताप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. नागपंचमीला प्रामुख्याने 8 नाग देवताची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी, ऐरावता, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कोकोकक्ष आणि धृतराष्ट्र याची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतात आणि सापाच्या भीतीपासून मुक्ती मिळते. श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजनाला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि पूजा याबद्दल आपण काही जाणून घेऊया. नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी हा सण शुक्रवारी 9 ऑगस्टला साजरा होणार आहे. या दिवशी नाग देवताची पूजा केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती मिळते. नागपंचमीचा मुहूर्त पाहूयात, म्हणजे तुमचा शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता. नागपंचमीचा मुहूर्त पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंतच असणार आहे. या दिवशी पूजेसाठी 3 तासाचा कालावधी आहे. या काळात तुम्ही पूजा करायची आहे. ती पूजा तुमच्यासाठी शुभ मानली जाणार आहे. नागपंचमीची पूजा कशी करायची आहे. या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्याचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून मनोभावे पूजा करावी. त्यानंतर आपण पाहत आहोत भावाचा उपवास का करावा किंवा कशामुळे भावाचा उपवास करतात. पौराणिक काळापासून नागदेवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवतात तर काही ठिकाणी आदल्या दिवशी. तर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच भावाचा उपवास हा गुरुवारी येणार आहे आणि शुक्रवारी तुम्ही ज्यावेळेस नागदेवतेची पूजा करणार त्यावेळेस तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. म्हणजेच हा उपवास तुम्हाला शुक्रवारी सोडायचा आहे. काही ठिकाणी शुक्रवारीच उपवास करतात आणि संध्याकाळी सोडतात. म्हणजेच पंचमीच्या दिवशी करून त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडला जातो. भावाचा उपवास का केला जातो आपण एक छोटीशी कथा पाहूया. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दुखी होते. तिने अन्नत्याग केला. त्यावेळी तिला सत्येश्वर नाग स्वरूपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे मी तिच्या भावाचे रक्षण करेन असे नागदेवतेने वचन दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करतात. म्हणून तुमच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही या दिवशी उपवास करायचा आहे. म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे. या दिवशी तुम्हाला अन्न अजिबात खायचं नाही. जे आपण उपवासाचे पदार्थ खातो तेच तुम्हाला या दिवशी खायचे आहेत.
किंवा तुम्ही या दिवशी काही पदार्थ खायचे देखील नाहीत. आपल्या भावाच्या रक्षणासाठी सत्येश्वरीने उपवास केल्यानंतर तिच्या भावाला जीवदान भेटलं. तिचा भाव सापाच्या रूपात येऊन तिला भेटला. म्हणून या दिवसापासून भावाच्या उपवासाला खूप सारं महत्त्व आहे. ज्यांना काही भाऊ नसेल त्यांनी नागदेवतेला आपला भाऊ मानून उपवास करायचा आहे आणि तुम्ही हा उपवास शुक्रवारी सोडायचा आहे. तर कोणते पदार्थ आहेत या दिवशी आपल्याला खायचे नाहीत. तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी किंवा भावाचा उपवास असेल त्या दिवशी तुम्हाला वरई म्हणजेच भगर, काही ठिकाणी भगर देखील म्हणतात, ते तुम्हाला वर्ज्य करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गरम पदार्थ देखील खायचे नाहीत. गरम म्हणजे गरम दूध किंवा गरम तुम्ही काही बनवलेला असेल ती देखील या दिवशी खायचं नाही. किंवा तुम्हाला या दिवशी तळलेले पदार्थ देखील या दिवशी तुम्हाला अजिबात खायचे नाहीत. तसेच तुम्हाला या दिवशी आपल्या हातून काही चुकून कामं होत असतात, म्हणजे आपण शेतामध्ये काही काम करत असतो तर या दिवशी शेतामध्ये काही काम करायचं नाही. म्हणजे जसं की नांगरणी, खुरपणी किंवा खोदकाम असेल असले अजिबात करायचं नाही असं म्हणतात. जर आपण ते चुकून जर त्या हातून एखाद्या सापाला इजा झाली तर त्याचं पाप खूप मोठं असतं. त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला खड्डा वगैरे खांदायचं नाही किंवा कुठून माती वगैरे आणायची नाही. या पद्धतीने तुम्हाला हे कामं करायचे आहेत. या दिवशी तुम्हाला कुठल्या भाज्या वगैरे चिरायच्या नाहीत. नंतर तुम्हाला उकडलेले पदार्थ खायचे आहेत. या दिवशी या पद्धतीने तुम्ही तळण न करता उकडलेले पदार्थ खाऊन उपवास करा.